राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे. त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक. 31 दिवस आहे, उपोषण सुरू ठेवलं. त्या प्रश्नाचा निकाल लावला नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं उपोषण होतं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीनं उचलून इस्पितळात दाखल केलं. हा देश किती हुकुमशाही मार्गाने चालला. सोनम वांगचुक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असती तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं काही भूमिका घेतली असते. ती भूमिका घेतली नाही. सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं. ही 2 कारणं आहेत. तरीही आता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत. ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होईल. रामरक्षा अहंकाराची शिक्षा रामरक्षा अशा प्रकारे नवनीत राणे कार होर्डिंग अहंकाराची शिक्षा आठवली रामरक्षा असे होर्डिंग नवनीत राणे लावले. कोणत्या मला माहिती नाही. आज रामरक्षा पठण करताय तुम्ही, निमंत्रण तर दिले पण काही जणांची तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क साधलाय, निमंत्रण दिलंय. आमचं कर्तव्य आहे, आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो. जसं अयोध्येमध्ये राम जन्म मुक्तीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो. जर आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असते, त्यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं. तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचे जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय. त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहे, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या. ज्या राम मंदिरमध्ये तुम्ही आंदोलन करणार आहे त्या राम मंदिरामधल्या गणेश राम मूर्ती आहे त्या गोळवळकर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आहे. हो, मग याच्यामध्ये चांगलं आहे आमच्यासाठी ना. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्या मूर्तीचं काही पूजा अर्चा झाली असेल, त्यांनी स्थापन केल्या असेल, तर त्याच मूर्तींची आम्ही आज पूजा करणार आहोत. म्हणून तर आम्ही संघ मुख्यालयामध्ये आमंत्रण दिलं की या, तुमच्याच हस्तस्पर्शानं पावन झालेल्या या मूर्ती आहेत, तुम्ही या. देवेंद्रजींना आम्ही तेच सांगितलेलं आहे. रामरक्षा पठण झालं, रामरक्षा पठण, राम मंदिर हा सगळ्यांचा मुद्दा आहे, मग सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलेलं आहे. आता कोणाला राजकारणातला गंध येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी यावं. जनता तर येईलच, पण राम भक्त म्हणून घेणार आहे. बघा, त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाही आहे. राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ही लढाई रामासाठी जी झाली त्यावेळेला अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही. राम मंदिर ट्रस्टने काल तुम्हाला राम मंदिर ट्रस्टने रामरक्षा पठणाचे सगळे होर्डिंग लागले आहेत. तसे 22 तारखेच्या कार्यक्रमाचे सुद्धा सभास्थानी होर्डिंग लागलेले आहेत. लक्ष्मी निरुसा महायज्ञ आहे भाजपा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे.
आम्ही त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीस आम्ही नेहमीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी तर नेहमी म्हणतो की त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा. राम मंदिर ट्रस्ट त्यासाठी त्यांनी यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकी आमच्या शुभेच्छामध्ये सुद्धा ताकद आहे.